हेलो दोस्तों, वेलकम टू सत्य। बऱ्याच दिवसानंतर आज मी हा व्हिडिओ टाकतो आहे। बऱ्याच दिवसापासून माझी बँक निफ्टी याच्यावरती रिसर्च करून एक सिस्टम मी तयार केलेली आहे आणि त्या सिस्टमला मी आज तुमच्यासमोर मांडत आहे। या सिस्टमची कमीत कमी एक 70 ते 80% विन प्रॉबेबिलिटी आहे आणि ते आपण आता जाणून घेऊया। तर चला, सुरुवातीला आपण बघणार आहोत की ही सिस्टम कशा पद्धतीने मी तयार केलेली आहे। तर ज्यावेळेस मार्केट ओपन होते त्यावेळेस आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये ही सिस्टम राबवणार आहोत। बँक निफ्टीचा हा चार्ट आहे आणि आपण या अगोदर 16 तारखेचा जो चार्ट आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण घेणार आहोत। यासाठी मी एक एक्सेल शीट तयार केलेली आहे आणि ते एक्सेल शीट या ठिकाणी आपण वापरणार आहोत आणि आपले रेजिस्टन्स आणि सपोर्ट झोन जे दिवसाचे आहेत की मार्केट कुठपर्यंत जाऊ शकते आणि कुठपर्यंत खाली उतरू शकते त्याबद्दलचा हा एक चार्ट मी या ठिकाणी तयार केलेला आहे। यासाठी काही फॉर्म्युले आपण यूज केलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला हे काय करणार आहे, रेजिस्टन्स आणि सपोर्ट आपल्याला काढून देणार आहे आणि सेंटर पॉईंट जिथून मार्केट वरती किंवा खाली ब्रेक होतो ते सुद्धा दाखवणार आहे। तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत की 16 तारखेला काय रेजिस्टन्स आणि सपोर्ट होता आणि सेंटर पॉईंट कोणता होता ते या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर त्यासाठी आपण काय करणार, या ठिकाणी या एक्सेल शीटमध्ये आपण बघणार। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की आपला जो निफ्टी किंवा बँक निफ्टी यामध्येच आपलं हे काम करणार आहे। आणि आपण आता 16 तारखेचा पहिली कॅन्डल जी 5 मिनिटाची असते ती कॅन्डलचा हाय आणि लो आपल्याला आपल्या एक्सेल शीटमध्ये टाकायचा आहे। आता आपण काय करणार की बँक निफ्टीचा जो हाय आहे तो आहे या ठिकाणी आपण क्लिक करणार। तर बँक निफ्टी इथं केलेला आहे, या ठिकाणी मी बँक निफ्टीचा हाय आपण या ठिकाणी टाकणार 46,624.60 आणि लो सुद्धा टाकणार आहे। पहिली कॅन्डल आपल्याला महत्त्वाची आहे म्हणून लो आहे आपला या ठिकाणी 46,440.00। तर इथं एंटर केल्यानंतर आपल्याला रेजिस्टन्स आणि सपोर्ट आणि सेंटर पॉईंट ही तिघेही भेटलेले आहे। तर आपण त्याची काय करणार आहोत, या ठिकाणी ट्रेंड लाईन काढून घेणार आहोत किंवा हॉरिझॉन्टल लाईन आपण या ठिकाणी काढणार आहोत। तर बघूया आपण, मी क्लिक करतो आणि या हॉरिझॉन्टल लाईनला आपण सुरुवातीला आपला रेजिस्टन्स आपण या ठिकाणी मार्क करून घेणार आहोत। तर रेजिस्टन्स आहे 46,746.33। याला मी ब्लॅक लाईन आपण एक व्हाईट लाईन घेणार आहोत कारण थीम आपला ब्लॅक आहे। हा आपला रेजिस्टन्स आहे, याच्यावरती मार्केट इथंपर्यंत मार्केट जाऊ शकते। दुसरा आपल्याला घ्यायचा आहे सेंटर पॉईंट मी येलो कलरमध्ये घेतो आणि कोऑर्डिनेट आपला सेंटर पॉईंट आहे 46,532.30 या ठिकाणी आपण हे केलेलं आहे। आणि आता आपल्याला करायचं आहे सपोर्ट। तर सपोर्ट आहे आपला 46,318.74 हा आपला सपोर्ट पॉईंट आहे। याला मी व्हाईट कलरमध्ये घेऊन टाकतो। तर आता आपण जर बघितलं तर याच रेंजमध्ये मार्केट आता खेळलेलं आहे। यात आणखी एक गोष्ट आहे, आपले तिन्ही झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे की 16 तारखेचं मार्केट इथून आला खाली आला परंतु इथपर्यंत टेकलं नाही, म्हणजे याचा अर्थ आता याच्या खाली मार्केट जाणार नाही। इथून पुन्हा रिटेस्ट केलं सेंटर पॉईंटला, सेंटर पॉईंटमध्ये काय कन्सोलिडेट झालेला आहे आणि ज्यावेळेस हा सेंटर पॉईंटपासून वरती निघाला त्या ठिकाणी मार्केट वर गेलेलं आहे आणि आपल्या रेजिस्टन्सला टच केलेला आहे। त्या ठिकाणी आपल्याला काय बघायचं, सेंटर पॉईंटपासून एक ग्रीन लाईन आणि त्याच्या ग्रीन कॅन्डल आणि त्याच्यावरती जेव्हा ग्रीन कॅन्डल निघेल तर आपण त्याच्या हाय पॉईंटला किंवा जे क्रॉस करेल तिथून पॉईंटला आपण एंट्री करायची आहे। स्टॉप लॉस आपला या हिरव्या कॅन्डलच्या खाली राहणार आहे।
आणि इथून आपण काय करायचं आहे, आपलं टार्गेट ठेवायचं आहे या पॉईंटपर्यंत. आपल्याला काही घेणं देणं नाही आहे इथून किती वरती जाते किंवा नाही. आणखी एक गोष्ट आहे, जर आपला रेजिस्टन्स तोडला आणि त्याच्यावरती ग्रीन कॅन्डल करून वरती जर मार्केट गेलं तर आपण निश्चितच त्यात भाग घ्यावा आणि त्यामध्ये आपण चांगली इन्कम करू शकतो. तसंच आता इथून PE आपण घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपला रेजिस्टन्स हा तोडून मार्केट खाली येणार आहे तर त्या खाली या पद्धतीचं स्ट्रक्चर जर तयार झालं, म्हणजे एक रेड कॅन्डल क्रॉस झाली, त्यानंतर एक छोटीशी ग्रीन आणि त्या ग्रीनचा लो तोडल्यानंतर आपण खाली जवळपास सेंटर पॉईंटपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण PEमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकतो. पुन्हा या ठिकाणी सेंटर पॉईंटला रिटेस्ट झाला आणि पुन्हा मार्केट थोडं वर गेलं, पुन्हा खाली गेलं, म्हणजेच आपल्याला सेंटर पॉईंटपासून मार्केट याच भोवती खेळताना आपल्याला दिसते आहे. तर अशा पद्धतीने आपण मार्केटमध्ये सेंटर, रेजिस्टन्स आणि सपोर्ट काढून एक सिंपलच्या सॉफ्टवेअरनी या ठिकाणी आपण ट्रेड करण्यासाठी आपल्याला जे पॉईंट माहीत पाहिजे ते आपण केले तर आपण चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकतो. ज्याला कोणाला हा सेटअप पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला त्यांचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे. मी ही शीट त्याला प्रोव्हाइड करेन. धन्यवाद.